बघा शेतकरी मित्रांनो, पीक कर्ज संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट आता केंद्र सरकारने दिलेले आहे. बघा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज काढलेलं आहे, त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कशी असणार आहे, की आता तुम्हाला पुन्हा कर्ज काढता येणार आहे. आता पुन्हा कर्ज हे कोणत्या तारखेपासून तुम्हाला काढता येणार आहे? कारण की बघा, आता तब्बल 50,000 पासून तर 1,00,000 तुम्हाला आता पुन्हा पीक कर्ज मिळणार आहे. 2-2, 4-4 लाख रुपये तुम्हाला कर्ज उचलता येणार आहे. आता बघा, तुम्ही आधी जर का कर्ज उचललं असेल, तरी सुद्धा तुम्हाला कर्ज उचलता येणार आहे. आता सरकारच्या नवीन आदेशानुसार आणि नवीन आलेल्या जी नुसार तुम्हाला सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना असणार आहे. कारण की बघा शेतकरी बांधवांनो, 6 फेब्रुवारी 2026 रोजी काढण्यात आलेला आहे देशभरातील, जसं की अनुचित आता हा जी असणार आहे. शेतकरी बांधवांनो, नवीन जी सरकारने काढलेला आहे. शेतकरी बांधवांनो बघा, आरबीआय अर्थात भारतीय रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना सुलभ आणि वेगाने कर्ज मिळावे यासाठी, जसं की किसान क्रेडिट कार्ड योजनेमध्ये मोठा आता त्यांनी बदल केलेला आहे. आता बघा, तुमच्याकडे किसान क्रेडिट कार्ड असेल तर 100% तुम्हाला आनंदाची बातमी असणार आहे. शेतकरी बांधवांनो बघा, किसान क्रेडिट कार्ड या योजनेमध्ये मोठा बदल आता सरकारने केलेला आहे. याच्या संदर्भातील जसे की ड्राफ्ट आपण पाहायला गेलं तर 6 फेब्रुवारी 2026 रोजी काढण्यात आलेला आहे देशभरातील जी असणार आहे. आता आपण जर का पाहायला गेलो तर लघु वित्त बँक असतील, याचबरोबर व्यावसायिक बँक असतील, अशातील प्रादेशिक ग्रामीण बँक असतील, ग्रामीण सहकारी बँका असतील, यांचा ड्राफ्ट आता स्वरूपामध्ये मसुदे तयार करून पाठवण्यात आलेले आहे. याच्या संदर्भातील जे काही आता सजेशन दिसतील, आता 6 मार्च 2026 पर्यंत मागवण्यात आलेले आहे. म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला 6 मार्च पर्यंत आता जास्तीत जास्त कर्ज काढता येणार आहे. सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे. कारण की बघा मित्रांनो, याच्यामुळे आता जी काही कर्जाची मंजुरी असणार आहे, ती मंजुरी प्रक्रिया बदलणार जाणार आहे. आता कर्जाचा वापर पद्धतीने त्याचबद्दल स्पष्ट आणि पारदर्शक केली जाणार आहे. शेतकऱ्यांना मिळणारी जी काही आता रक्कम आहे याच्यामध्ये वाढ, याचबरोबर शेतकऱ्यांच्या कर्जाच्या परतफेडीसाठी मिळणारा कालावधी याच्यामध्ये वाढ केली जाणार आहे. मित्रांनो, याच्या संदर्भातील वाढण्यात आलेली जी काही परिपत्रक सूचना आणि या ठिकाणी पाहू शकता, जसे की मित्रांनो, रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून आलेली आहे. 6 फेब्रुवारी 2026 रोजी काढण्यात आलेला हा वेगळा, हे तर जसं की सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाचा जी असणार आहे. याच्या संदर्भातील काही सुझाव असतील ते आता मागवण्यात आलेले आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पीक कर्जाची मंजुरी, परतफेडीच्या वेळापत्रकामध्ये एक रूपता आणण्यासाठी पीक हंगाम महिन्याच्या बाबतीत प्रक्रिया इथं पूर्णपणे आता करतील. आता काही कमी कालावधीमध्ये आता पीक ही 12 महिन्याचा दर, दीर्घ कालावधीमध्ये पीक ही 18 महिन्याचे या ठिकाणी आता दाखवण्यात आलेली आहे. प्रत्येक बँकांसाठी मसुदे आणणं या ठिकाणी आता त्यांनी जसं की कंपल्सरी केलेलं आहे. मित्रांनो बघा, तुम्ही जर का शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगतो, परंतु आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून सरळ पद्धतीने मी तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये माहिती हे समजून सांगणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आता जर आपण पाहायला गेलं तर आता शासनाने काढलेल्या जी नुसार हे आता नमुने इथं पाठवण्यात आलेले आहे. आता यामध्ये सर्व बँकांचा समावेश सरकारने केलेला आहे. व्यावसायिक बँका, लघु वित्त बँका, प्रादेशिक बँका आणि ग्रामीण बँका यांचा मसुदा या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे. याचप्रमाणे पीक हंगामासह कर्जाचा कालावधीमध्ये योग्यरित्या एकत्रितपणे इथं आता दीर्घ कालावधीच्या पिकांसाठी केसीसीचा कालावधी हा 6 वर्षापर्यंत वाढवण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना लागवडीचा प्रत्यक्ष खर्चावर आधारित पुरेसे कर्ज मिळावे यासाठी आता केसीसी अंतर्गत काढण्याची आता त्यांनी कर्ज मर्यादा हे जसं की वाढवलेली आहे. आता आपण जर पाहायला गेलं तर प्रत्येक हंगामासाठी वित्त पुरवठ्याच्या प्रमाणात वाढवण्यात येणार आहे. अर्थात याच्यामध्ये आता जर आपण पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना मिळणारी जी काही कर्ज असतील ते केसीसी अंतर्गत याच्यामध्ये देखील आता वाढ करण्यात आलेली आहे. मसुदा तयार करण्यात आलेला आहे. याचप्रमाणे माती परीक्षण, आता वास्तविक जसं की हवामान अंदाज, सेंद्रिय चांगल्या इतर प्रकारच्या कृषी पद्धतीने प्रमाणपत्र इत्यादी तांत्रिक हस्तक्षेप खाली आता शेतकऱ्यांना वित्त पुरवठा यासाठी शेतकरी मालमत्तेची दुरुस्ती आणि देशभरातील इथं 20% अतिरिक्त घटक म्हणून या खर्चाचा समावेश देखील आता करण्यात त्यांनी मंजुरी दिलेली आहे. याच्यासाठी आपण जर पाहायला गेलं 6 मार्च 2026 पर्यंत सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी ह्या आजच्या व्हिडिओमध्ये होती. तर छोटासाच आजचा व्हिडिओ होता. आणखी तुम्हाला शेती संदर्भातील काही महत्त्वाची व्हिडिओ आणि काही महत्त्वाची माहिती जर का पाहिजे असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.